हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझे खानदेशी तडका चॅनलमध्ये. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे ही डाळ. तुरीची डाळ असते ही, आणि ही प्रत्येक घराघरात माहितीच असते. सो गाईज, प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पहा की ही डाळ माझी मम्मी कशी बनवते ती. सो गाईज, सर्वात आधी आपल्याला एक गॅस घ्यायचा आहे. गॅस तर सर्वांच्या घरी असतोच. त्याच्यावर कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये ऑइल टाकायचं आहे. सो गाईज, माझी मम्मीने वापरलेलं आहे हे गोडा तेल, आणि इथे ती कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली. त्याच्यामध्येच मीठ टाकते माझी मम्मी. नंतर याच्यात कढईमध्ये तेल गरम होईपर्यंत आपण वेट करायचं आहे. गाईज, तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हे राई त्याच्यामध्ये टाकत आहे माझी मम्मी. जिरं संपलेलं आहे, नाही तर तुम्ही पण टाकू शकता, असं काही नाही. सो हे फोडणीत आपल्याला टाकायचे असते आणि छानसं असं करपून घ्यायचं असतं. जास्त नाही, जळून नाही घ्यायचं आहे, म्हणजे थोडा तडका द्यायचा. सो गाईज, आता आपलं तेल हे झालेलं आहे रेडी, आणि आता गॅस स्लो करूनच तुम्हाला कढीपत्त्याची तडतडी वाजवायची आहे. पहिलं फटाका फोडायचे, आणि मग कढीपत्ता टाकल्यानंतर आपल्याला कांदा हा उभा कापूनच टाकायचा आहे डाळीमध्ये. त्याच्याने खूप हे चांगलं स्वाद येते आणि समथिंग लाईक चांगलंही दिसते. सो कांदा हे पण आपल्याला भाजून घ्यायचे, भाजून नाही, ऑइलमध्ये फ्राय करायचे. फोडणी ज्याला म्हणतात खानदेशीमध्ये, आणि मराठीमध्ये सुद्धा असेच बोलतात. सो याला मिक्स करून मस्त असं कडक कडक आवाज यायपर्यंत करायला पाहिजे. सो गाईज, इथपर्यंत तर आपली डाळ म्हणजे बनवण्याची प्रोसेस संपली आहे. अर्धी अजून बाकी आहे. सो तोपर्यंत तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब का नाही केलं आहे, प्लीज करून टाका. त्याच्याने काय होणार आहे, आपली डाळ शिजणार आहे ना, अजून थोडी काय होणार आहे, बरोबर की नाही. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या गावावरून हे बघताय व्हिडिओ, प्लीज कमेंट करा. सो गाईज, त्याच्यानंतर माझ्या मम्मीने मिरची टाकली आहे आणि टमॅटो टाकला आहे, आणि ते मी शूट करायचं मी बाहेर गेले 2 मिनटात, तर मम्मीने लगेच टाकून दिलं. मला बोलायलाही नाही शूट करायला, म्हणजे मी पण विसरली. आणि मला आता आठवण आलं जस्ट तडकाच्या आवाजावरून की अरे मलाच व्हिडिओ रेकॉर्ड करायचं आहे, लोकांना दाखवायचं आहे. आणि याच्यासोबत आपण नाही, माझ्या मम्मीने हळदी टाकलेली आहे डाळीमध्ये, येलो कलर यासाठी. सो गाईज, इथे आपल्याला आता मिक्स करायला पाहिजे, पण माझी मम्मी कुठे गेली काय माहिती. अरे मिक्स करा जल्दी. हां. सो गाईज, भरपूर लोक असे म्हणतात की व्हिडिओ बनवता काय होते व्हिडिओ बनवण्याने. पण तुम्ही सांगा, व्हिडिओ बनवण्याने किती मोठा फायदा होतात. आपण 4 लोकांचं ऐकून अजूनपर्यंत काहीच करू शकलो नाही. आणि आता ही लोक जी व्हिडिओ बनवतात ते लोक कितीतरी पैसे कमवतात, डबल टिपट यूट्यूबने. सो त्याच्याबद्दल प्लीज तुम्ही काहीतरी सांगा, मला सपोर्ट करा. आणि त्याचबरोबर आता माझी मम्मीने कुकरमधली डाळ जी आहे ती फोडणीमध्ये टाकली, आणि ती खूप आवाज येत होता करकरीत. सो तो मी म्यूट करून टाकला, आणि आमची बडबडसुद्धा खूप चालू होती. सो त्याच्यामुळे मी म्यूट करून टाकला. आणि आता ही डाळ जी आहे आपली थोड्याच वेळात 10 मिनटात शिजणार आहे. आणि पाणी कुकरमधलं सर्व डाळ पाणी टाकून काढून घ्यायची आहे, वेस्ट नाही करायची आहे थोडीशी पण. सो आता हे रेडी झालेलं नाही आहे. 5 मिनटं पाणी अजून टाकायचं आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता, तशी तुमची क्वांटिटी आहे. आम्ही तर 5 लोकांचं हे आहे, 5 ना म्हणजे 4च आहे. माझी बहीण ॲक्च्युली बाहेरचं खाऊन येणार आहे. सो आम्ही 4 लोक डाळ भात खाणार आहोत. त्याच्यानुसार माझी मम्मीनं बनवलेलं आहे, आणि हे मिक्स करत आहे. खूपच छान पद्धतीने असा सुगंधही येत होता तेव्हा. आणि मी ते डाळ झाला मी जेवण घेतली. आणि थोडं अजून पाणी टाकून घट्ट नाही करायची आहे. तुम्हाला बघायचं आहे की डाळ जास्त पातळ तर होत नाही आहे किंवा घट्ट तर होत नाही आहे. त्याचबरोबर आता उकळ येण्यासाठी आपल्याला 5 मिनिट ठेवावं लागेल, म्हणजे की बॉईल थोडा यासाठी. बॉईल आल्यानंतरच आपल्याला समजेल की डाळ रेडी आहे की नाही. सो गाईज, आपण बघू शकतो की आपली डाळ बरोबर झाली आहे रेडी. आणि मध्ये तुम्हाला टेस्टही करावं लागेल की हातावर घेऊन की जास्त मीठ तर नाही झालेलं आहे ना. स्वादानुसार मीठ तुम्हाला टाकायचं आहे, आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे.
थोडी डाळ घट्ट झालेली म्हणून माझी मम्मीने अजून थोडं पाणी टाकलं आणि गॅस स्लो करूनच तुम्हाला उकळ हे आणायचं आहे. अगर गॅस फास्ट करून तुम्हाला डाळ नाही ठेवायची, नाही तर डाळ बाहेर पडेल. आणि त्याचबरोबर शेवटला कोथिंबीर टाकून थोडंसं मिक्स करून आणि मग 5 मिनिटांनी गॅस बंद करून घ्यायचा आहे. कोथिंबीर जास्त शिजवायची नाही, मग ते स्वाद नाही येत. सो गाईज, ही झाली आपली डाळ रेडी. आता तुम्ही याच्यासोबत डाळ भात आणि पापड लोणचंही खाऊ शकता, तसं की मी रोज खातो. आणि ही एकदम हॉटेल टाईपमध्येच डाळ असते, हॉटेलमध्ये जास्त मसाले. सो गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ तुला चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करून जावा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला काय खायचं आहे हेही सांगा, त्याची मी रेसिपी बनवून देईल मम्मीला सांगून. मला तर येत नाही ना.